नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन शेळके सर, द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, टेट परीक्षा डिक्लेअर झालेली आहे, फॉर्म भरण्यास देखील सुरुवात झालेली आहे आणि एका महिन्याच्या आत आपल्याला या परीक्षेला सामोरं जायचं आहे। त्यामुळे आपण सर्वजण जोरात अभ्यासाला लागलेले आहात आणि त्याच दृष्टीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये टेट परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विचारला जाणारा अतिशय महत्त्वाचा जो टॉपिक आहे पझल टेस्ट, याचा अभ्यास या लेक्चरमधून करणार आहोत। या लेक्चरमधून या टॉपिकवर विचारल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांचा व्यवस्थितरित्या आपला अभ्यास होणार आहे। स्पष्टीकरणासहित आपण ते क्वेश्चन अभ्यासणार आहोत। त्यामुळे आपण वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करत आहोत। सुरुवात करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये बॅचेस जॉईन करायचे आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीच्या बॅचेस क्लासमध्ये उपलब्ध आहेत। यामध्ये आपण पूर्ण सिलेबस कव्हर करत आहोत। ऑफलाईन विद्यार्थ्यांकडून सर्व टेस्ट सोडून घेत आहोत, टेस्ट, टॉपिक टेस्ट आणि अतिशय व्यवस्थितरित्या आपला सिलेबस पूर्ण करत आहोत। ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी या नंबरला संपर्क करायचा आहे। आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत। आजच्या व्हिडिओचा पहिला क्वेश्चन आपल्या समोर आहे। पझल टेस्टमध्ये खालील माहिती काळजीपूर्वक अभ्यासा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। हे पहा, 7 नाटके ए बी सी डी ई आणि ई एफ आणि जी सलग 7 दिवस सोमवारपासून सुरू होऊन रविवारी संपणारे सादर करायचे आहेत। ती एकाच क्रमाने सादर करायची नाहीत, म्हणजे हा सिक्वेन्स मागे पुढे असू शकतो। एका दिवसात फक्त एक नाटक सादर करता येते। आता इथून पुढे आपल्याला काम करायचं आहे। आपण सर्वांनी एकदा क्वेश्चन वाचून घ्या, व्हिडिओ पॉज करून क्वेश्चन वाचून घ्या आणि सोडवा, नंतर व्हिडिओ कंटिन्यू करा। नाटक जी नंतर फक्त 2 नाटके सादर केले जातील। आता ही माहिती आपण डायरेक्ट सोडवायला सुरुवात करूया। तर सोमवारपासून रविवारपर्यंत संपणारी अशी 7 नाटके आहेत। आपण अगोदर वार लिहून घेऊया। पझल कसं सोडवायचं पहा। पहिल्यांदा आपण काय करूया, सर्व वार जे आपल्याला बोललेले आहे, सोमवार, त्यानंतर मंगळवार, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि रविवार। तर सोमवारपासून सुरू होऊन रविवारी संपणारी अशी 7 नाटके आहेत। ठीक आहे, याच क्रमाने नाही आहेत। तर आपण पाहूया, त्या नाटकांचं नाव आहे ए बी सी डी ई एफ आणि जी। तर नाटक जी नंतर फक्त 2 नाटके सादर केली जातात। हे वाक्य आपल्याला महत्त्वाचं आहे। नाटक जी नंतर 2च नाटके सादर केली जातात, म्हणजे अर्थात 2 दिवस सोडून द्यायचे आणि आपण या ठिकाणी घेऊया नाटक जी। हे पाहिजे, एक आपण व्यवस्थितरित्या एक वाक्य बसवलेलं आहे पझलमध्ये। नाटक एफ आणि जी दरम्यान 2 नाटके। आता एफ आणि जीच्या मध्ये 2 नाटक घ्यायचे आहेत। तर जी या ठिकाणी इकडे 2 सोडून मला जाता येत नाही, कारण तिथं रविवारपर्यंतच आहे। मग इकडे 2 सोडून काय होईल, इथे आपल्याला एफ घेता येईल। मग हे वाक्य बरोबर होईल। एफ आणि जी दरम्यान 2 नाटके सादर केली जातील। नंतर नाटक बी आणि ई दरम्यान 3 नाटके। आता बी आणि ईच्या दरम्यान आपल्याला 3 नाटक घ्यायचे आहेत। ही आपल्याला माहिती, आपण साईडला ठेवूया। 1 2 3 मध्ये आपल्याला 3 नाटक अरेंज करायचे आहेत, परंतु थोडीशी माहिती पुढे वाचूया, परत हे वाक्य कंटिन्यू करूया। बी आणि ईच्या दरम्यान 3 नाटके आहेत, कारण या ठिकाणी बी आणि ई अजून आपण घेतलेला नाही। सादर केली जातील। रविवारी बी नाटक आयोजित केले जाणार नाही। आता आपल्याला थोडंसं व्यवस्थितरित्या हे वाक्य बसवता येईल। आता बी आणि मध्ये ई घ्यायचे, मध्ये 3 सोडून ई घ्यायचं आहे। सपोज आता मला मोकळी जागा कुठे आहे, इथे बी। मी जर इथं बी घेतला तर मध्ये 3 सोडतोय मी, पहा 1 2 3। तर इथे ई घ्यावं लागेल, ऑलरेडी इथे जी आहे, म्हणजे मला इकडे घेता येत नाही। त्यानंतर बी इथे जर घेतला तर 1 2 3, तर या ठिकाणी मला ई घेता येईल। मग इथे ई आणि बी, का बी आपण त्या बाजूला का घेतलं नाही, तर वाक्य असं आहे, बी रविवारी बी नाटक आयोजित केले जाणार नाही, म्हणजे मला बी इथे नाही घेता येणार, तर मला बी या ठिकाणी घेता येईल। मध्ये 3 सोडूया, 1 2 3, आणि या ठिकाणी आपल्याला ई नाटक घेता येईल। मग हे वाक्य बरोबर झालं। बी आणि ई मध्ये 3 नाटके सादर केली जातील। बी नाटक रविवारी आयोजित केले जाणार नाही। नाटक ए आणि नाटक डी, नाटक ए हे नाटक डी आणि नाटक सीच्या आधी होईल।
ए हे डी आणि सीच्या अगोदर होईल. आता किती नाटक उरले पहा, 1 2 3. आणि आता हे जे आपल्याला शब्द दिलेले आहेत ए डी आणि सी हे तिन्ही पण आपण इथं बसवलेले नाहीत. मग आता यामध्ये ए नाटक हे डी आणि सीच्या अगोदर घ्यायचं आहे, म्हणजे या दोन्ही ठिकाणी घेता येणार नाही. मग इथं जर मी नाटक घेतलं ए, तर या इथे कुठेतरी डी आणि सी असेल, म्हणजे यांच्या अगोदर हे नाटक होईल. त्यानंतर अपरिहार्यपणे लगेच आधी नाही, म्हणजे चिटकूनच असावं असं काही नाही. सी हे नाटक डी नंतर होईल. आता सी आणि डीच्या 2 जागा आहेत, तर सी हे डीच्या नंतर, म्हणजे डीला आपल्याला अगोदर घ्यायला लागेल आणि सी हे डीच्या नंतर घ्यावं लागेल. तर अशा रीतीने आपण जे सर्व माहिती होती ती इथं अरेंज होत आहे आपली, आणि हे आपले पझल पहिलं आपलं सुटलेलं आहे. तर आता यावरती आपल्याला एका पझलवरती 5 क्वेश्चन विचारले जातात. आता आपण यावरतीचे 5 क्वेश्चन अभ्यासूया. ठीक आहे. आता इथून पुढचे काम खूप सोपं आहे. एकदा पझल अरेंज झालं की 5 मार्क तुम्हाला मिळालेच म्हणून समजा. तर आता आपण याचे क्वेश्चन अभ्यासूया. मी पझल आपलं जे सोल्युशन आहे ते जरा साईडला घेतो. आपण हे सोडवलेलं एका साईडला घेऊया आणि आता याचे क्वेश्चन घेऊया. यावरती विचारलेला क्वेश्चन पहा. पहिला क्वेश्चन आला आपल्या समोर. प्रश्न असा आहे, नाटक डी कोणत्या दिवशी होईल? नाटक डी कोणत्या दिवशी होईल पहा बरे. नाटक डी झालं गुरुवारी, म्हणजे आपलं ऑप्शन 4 हे उत्तर झालं गुरुवार. पुढचा क्वेश्चन आहे, नाटक सी नंतर लगेच कोणते नाटक होईल? सी नंतर कोणते नाटक होईल? तर ई हे नाटक होईल. नाटक ई हे पहा. दुसरा प्रश्न एकदम सहज सुटला. त्यानंतर सोमवारी कोणते नाटक होणार आहे? सोमवारी ए हे नाटक होणार आहे. नाटक ए, ऑप्शन 4 हे याचं उत्तर घ्यायचं. असे 3 प्रश्न पहा. एकदा जर आपल्याला पझल सोडवता आलं तर पुढचे 5 मार्क म्हणजे 5 मिळालेच म्हणून समजा. पुढचे 2 प्रश्न आहेत त्याच्यावरती. जर सर्व नाटके वर्णक्रमानुसार लावली तर मूळ कार्यक्रमाच्या तुलनेत किती नाटकांचे स्थान अपरिवर्तित राहील? हा कॉमन प्रश्न असतो. वर्णक्रमानुसार आपल्याला सर्व नाटके लावायची आहेत. तर आपण सुरुवात करूया. सपोज ए वर्णक्रम म्हणजे ABCDचा क्रम. ओके. ABCD EF आणि G असे हे सगळे आहेत. तर कुणाचा एचा सिक्वेन्स असाच. ए दोन्ही तसेच राहिलेले आहेत. BCD पण तसेच राहिलेले आहेत. म्हणजे बी आणि डी हे पहा इथं पुढं चेंज झालेले आहेत. फक्त बी आणि डी हे ए आणि डी ह्या दोघांचा सिक्वेन्स चेंज झालेला नाही. म्हणजे 2 जणांचं स्थान तेच राहील, म्हणजेच अपरिवर्तित राहील. तर यामध्ये आपण घेऊया 2 असा पर्याय आहे ऑप्शन 4. आणि या पझलवरचा शेवटचा क्वेश्चन आहे, दिलेल्या वेळापत्रकानुसार नाटक EF हा कसा तरी सोमवारशी संबंधित आहे. आता मी हे जे सोडवलेले कट करतो, म्हणजे आपल्याला पुढचं क्वेश्चन सोडवता येईल. पहा, EF हा सोमवारशी संबंधित आहे, म्हणजे सोमवारच्या दुसऱ्या दिवशी EF थोडक्यात. त्यानंतर F हा सोमवारशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे G हा गुरुवारशी संबंधित आहे, म्हणजे गुरुवारच्या दुसऱ्या दिवशी G बरोबर, म्हणजे पुढच्या दिवसाचं सांगितलेलं आहे. तर आपण काय म्हणलं, तर खाली नाटक बी कोणाशी संबंधित राहील? आता बी हे मंगळवारच्या दुसऱ्या दिवशी येईल, म्हणजे मंगळवार हे याचं उत्तर घ्यायला पाहिजे, ऑप्शन सी. तर अशा रीतीने आपण या पझलवरती जे डिपेंड 5 क्वेश्चन होते ते अभ्यासलेले आहेत. चला पुढचा प्रश्न सुरू करूया. पुढचं पझल आहे, खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 2011च्या पहिल्या 7 महिन्यात जानेवारीपासून जुलैपर्यंत, जानेवारी ते जुलै 7 महिन्यात भारतातील 7 वेगवेगळ्या शहरांमध्ये चेन्नई, बेंगळुरू, कोचीन, मुंबई, दिल्ली, भोपाळ आणि कोलकाता एका शोसाठी ऑडिशन घेण्यात आलेले आहेत, परंतु त्याचप्रमाणे आवश्यक नाही. म्हणजे 7 महिने आहेत, 7 शहरं आहेत आणि एका शोसाठी ऑडिशन आहेत. आता इथे जे पझल बनवलेलं आहे महिने आणि शहर हे आपल्याला दिलेल्या माहितीच्या सहाय्याने मॅच करायचं आहे. तर एका महिन्यात फक्त एका शहरात ऑडिशन घेण्यात आल्या, इथपासून आपलं काम सुरू झालेलं आहे. आता आपण पाहूया कुठून एखाद्या महिन्याला फिक्स कुठे ऑडिशन आहे असं काही वाक्य मिळते का? कोलकाता ऑडिशन आणि कोचीन ऑडिशन दरम्यान फक्त 4 शहरामध्ये ऑडिशन देण्यात आल्या. जूनमध्ये कोलकातामधील ऑडिशन झाल्या नाहीत. कोलकाता ऑडिशन आणि बेंगळुरू ऑडिशन फक्त एकच ऑडिशन झाले.
कोलकाता ऑडिशन नंतर लगेच चेन्नई ऑडिशन घेण्यात आल्या. भोपाळ ऑडिशनच्या अगदी आधी दिल्ली ऑडिशन झाले. मे महिन्यात भोपाळ ऑडिशन झाले नाही. म्हणजे असं 1 महिन्याला 1 ऑडिशन असं काही फिक्स आपल्याला मिळालेलं नाही. तरी देखील आपण आरामात हे उदाहरण सोडू शकतो. मग काय करूया, सुरुवात करू. कोलकाता ऑडिशन आणि कोचीन ऑडिशन दरम्यान फक्त 4 शहरामध्ये ऑडिशन झाले. आता अगोदर कोण नंतर कोण अजून माहिती नाही आपल्याला, पण आपण साधारणपणे लिहून पाहूया. जरा अलीकडे घेतो, दोघांच्या मध्ये आपल्याला 4 घ्यायचा आहे. कोलकाता आणि कोचीन याच्यामध्ये किती आपल्याला 4 ऑडिशन, म्हणजे 4 जागा मी रिकाम्या सोडतो. 1 2 3 4 आणि इथं कोचीन घेतो. आता आपल्याला पहा एकूण 7 ऑडिशन आहे. 1 झाल्या, 2 आणि मध्ये 4 असं आपलं ठरलेलं आहे. मध्ये 4 घ्यायच्यात ऑडिशन आपल्याला. तर म्हणजे एकच ऑडिशन राहिले, म्हणजे 6 महिने इथं बुक झाले. एक तर 1 महिना इकडे असेल किंवा इकडे असेल. आता यात आणखी एक शक्यता आहे पहा, अगोदर कोण कोलकाता का कोचीन हे काही सांगितलेलं नाही. मग दुसरी एक शक्यता मी लगेच इथं लिहून घेतो. या ठिकाणी कोचीन असू शकतं आणि या ठिकाणी कोलकाता पण असू शकतं. म्हणजे आपण पाहूया आता यातलं कुठलं तरी एक लास्ट पर्यंत बरोबर येणार, एक आपलं कट होऊन जाईल. ठीक आहे. कोलकाता ऑडिशन आणि कोचीन ऑडिशन दरम्यान 4 शहरामध्ये ऑडिशन घेण्यात आल्या. जूनमध्ये कोलकातामधील ऑडिशन झाले नाहीत. आता हे थोडा वेळ वाक्य आपण पेंडिंग ठेवूया. जूनमध्ये कोलकातामधील ऑडिशन झाले नाहीत. कोलकाता ऑडिशन आणि बेंगळुरू ऑडिशन दरम्यान फक्त 1 ऑडिशन झाले. ठीक आहे. त्यानंतर कोलकाता ऑडिशन नंतर लगेच चेन्नई, हे एक वाक्य आधी कंप्लीट करून घेऊया. कोलकाता नंतर लगेच काय झालं, चेन्नई. आणि हे पण मी कोलकाता नंतर या ठिकाणी घेतो चेन्नई. कोलकाता नंतर चेन्नई हे ऑडिशन झालं. आता जवळजवळ पहा इथं तर 7 महिने झालेच आहे. हे 6 होते आणि 1 इकडे वाढला. आता इथे अजून इकडे का इकडे अजून आपलं फायनल झाले नाही. पाहूया पुढे वाक्य काय. हे वाक्य सोडलं होतं आपण. कोणतं, कोलकाता ऑडिशन आणि बेंगळुरू ऑडिशनमध्ये फक्त 1 ऑडिशन झाले. आता कोलकाता आणि बेंगळुरूमध्ये 1 झाले. आता मला इथपर्यंत 6 आहे, मला फार फार तर 1 घेता येते, म्हणजे इकडे जाता येत नाही. मग या ठिकाणी आपण घेणार बेंगळुरू. हां, म्हणजे काय, कोलकाता आणि याच्यामध्ये 1 झालं. आता इकडे जाता येत नाही, मग इथं आपल्याला घ्यावं लागेल बेंगळुरू. म्हणजे कोलकाता आणि बेंगळुरूमध्ये 1 ऑडिशन होईल. कोलकाता ऑडिशन नंतर लगेच चेन्नई ऑडिशन घेण्यात आल्या. भोपाळ ऑडिशनच्या अगदी आधी दिल्ली, म्हणजे आता इथं आपल्याला माहीत नाही कुठे, पण भोपाळच्या अगोदर दिल्ली आलं पाहिजे. भोपाळच्या अगोदर दिल्ली, म्हणजे हे काय पाहिजे, दोघं एकमेकाला कनेक्ट पाहिजे. भोपाळ आणि त्याच्या अगोदर दिल्ली, म्हणजे मला काय पाहिजे, 2 जागा रिकाम्या पाहिजे. ठीक आहे ना. मग इथं 2 जागा रिकाम्या आहेत, इथं 2 जागा रिकाम्या आहेत. हे पहा, भोपाळच्या अगोदर दिल्ली, म्हणजे अगोदर दिल्ली पाहिजे, नंतर भोपाळ. भोपाळच्या अगोदर दिल्ली. जर या पद्धतीने पाहिलं तर इथं दिल्ली अगोदर होईल आणि ते बरोबर भोपाळ होईल. म्हणजे आपलं वाक्य व्यवस्थित होते. पहा काय वाक्य आपल्याकडे, भोपाळ ऑडिशनच्या अगदी आधी दिल्ली ऑडिशन झाले. ठीक आहे ना. मे महिन्यात भोपाळ ऑडिशन झाले नाही. आता आपल्याला इथून पुढे एकदम सिंपल काम राहिलेलं आहे. इथं एक आपल्याला ऑडिशन घ्यायचं आहे आणि आता महिने मॅच करायचे आहेत. तर 2 वाक्य आपल्याला चांगले मदत करतील. पहा आता जर असं असेल तर या ठिकाणी आपण महिन्यांना नावं द्यायला जर सुरुवात केली तर यामध्ये कसे नाव होतील, दुसऱ्यामध्ये सुरुवातीला इथं होईल जून, इथं 7 महिने झाले, सॉरी जानेवारीपासून सुरुवात आहे आपली, इथपासून होईल जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै, अशा प्रकारचे इथं ऑडिशन होईल. परंतु इथं काय वाक्य आहे पहा, जूनमध्ये कोलकाता झाले नाही, जूनमध्ये कोलकाता नाही, इथं जून येतं आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून या रचनेमध्ये जूनमध्ये कोलकाता ऑडिशन येते, ते आपल्याला घेऊन चालणार नाही. म्हणजे हे आपला दुसरा जो सिक्वेन्स आहे हा चुकतोय. तर मग या ठिकाणी पाहूया दुसरं एक वाक्य आपल्याकडे, मे महिन्यात भोपाळ ऑडिशन झाले नाही. आता आपण इथून जर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे
इथं भोपाळ मेला येईल आणि जून येईल, म्हणजे जुलै इकडे वाढवण्याऐवजी मी जर इथे जर जानेवारीला एक वाढवला तर काय होईल या ठिकाणी पहा, हे जानेवारी, हे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि इथं जून येईल आणि जुलै, अशा पद्धतीने महिने होतील आणि आपलं हे वाक्य पण मॅच होईल. मे महिन्यात भोपाळ ऑडिशन झाले नाही, भोपाळ कुठे जाईल, जूनला जाईल आणि जे एक ऑडिशन राहिलं ते आपण इकडे वाढवता येईल, म्हणजे 7 महिने असे होतील. ओके, तर मग आता कोणतं ऑडिशन राहिलं, कुठे राहिलं ऑडिशन, ते जानेवारीत घ्यायचं आहे आपल्याला. तर मुंबई झालं नाही तर या ठिकाणी आपण मुंबई घेऊया, जानेवारीमध्ये मुंबई. आणि अशा रीतीने आपल्याला सगळे माहिती मॅच झालेली आहे. बरोबर यांच्यामध्ये 4, भोपाळच्या अगोदर दिल्ली, कोलकाता नंतर चेन्नई, कोलकाता बेंगळुरू दरम्यान 1 आणि भोपाळ मेमध्ये नाही, ही सगळी माहिती मॅच झालेली आहे. आणि अशा रीतीने आपलं हे दुसरं पझल व्यवस्थितरित्या कंप्लीट झालेलं आहे. आता आपण यावरती आधारित क्वेश्चन सोडवूया. ठीक आहे, आता क्वेश्चन घेऊया. त्यासाठी आपण मी एका बाजूला घेतो, हे आपण सोडवलेलं. चला यावर आधारित आता प्रश्न. तर पहिला क्वेश्चन येत आहे असा, मुंबई ऑडिशन आणि चेन्नई ऑडिशन दरम्यान किती ऑडिशन झाले. मुंबई इथे आहे, चेन्नई इथे आहे, एकच ऑडिशन झालं दोघांच्या दरम्यान. तर याचं उत्तर घेऊया आपण 1. दिलेल्या क्रमानुसार खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. मुंबई ऑडिशन जुलैमध्ये झाले तर जानेवारीमध्ये झालं, म्हणजे हे चुकीचं आहे. दिल्ली ऑडिशन एप्रिलमध्ये तर बेंगळुरू झालं, हे पण चुकलं आहे. कोचीनच्या ऑडिशन मे महिन्यापूर्वी झाल्या तर ते जुलैला झालेलं आहे. कोचीन मेच्या अगोदर नाही झालेलं, ते पण चुकलं. म्हणजे एकही सत्य नाही याच्यापैकी, एकही सत्य नाही. ऑप्शन 4 हे आपल्याला इथे घ्यावं लागेल. चला यावर आधारित आणखी 3 क्वेश्चन आहेत जे आपल्याला पुन्हा अभ्यासायचे. आला पुढचा क्वेश्चन. दिलेल्या क्रमानुसार खालील 5 पैकी 4 विशिष्ट प्रकारे एकसारखे आहेत, त्यामुळे एक गट तयार होतो आणि या गटात समाविष्ट नसलेला कोणता, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आता पहा, जानेवारी कोलकाता नाही, मार्च बेंगळुरू हे पण चुकीचं आहे. जून कोचीन चुकीचं आहे. मे दिल्ली एकच बरोबर आहे, मे आणि दिल्ली एवढंच बरोबर आहे, बाकी सगळे चुकीचे आहेत. म्हणून आपण ऑप्शन नंबर 4 हे उत्तर घेऊया. हे पहा, जानेवारी तर मुंबई आहे, मार्च बेंगळुरू नाही चेन्नई आहे, जून आपला भोपाळ आहे, म्हणून मे दिल्ली एवढंच एक बरोबर आहे. मार्च महिन्यात खालीलपैकी कोणत्या शहरात ऑडिशन झाले तर चेन्नईमध्ये झाले. ऑप्शन 4 हे उत्तर घ्यायचं आपल्याला, चेन्नई. का एकदम सिंपल आहे. मुंबईत खालीलपैकी कोणत्या महिन्यात ऑडिशन झाले, पहिल्यांदाच झालं जानेवारीमध्ये, तर जानेवारी पर्याय नाही, म्हणून यापैकी काहीही नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला पझल सोडवायचे असतात. जाऊया आपण पुढील क्वेश्चनकडे. पहा, तुम्ही व्हिडिओ पॉज करून अगोदर ट्राय करा, नंतर आपण परत व्हिडिओ कंटिन्यू करा आणि सोडवायला लागा. चला मी क्वेश्चन घेतो लगेच सोडवायला. LMN, OP आणि Q हे 6 मित्र चेन्नई, पुणे, नाशिक या 3 वेगवेगळ्या शहरांमध्ये काम करतात. 6 मित्र आहेत, 3 वेगवेगळ्या शहरात काम करतात. एका शहरात 2 पेक्षा जास्त काम करत नाही. ओके, म्हणजे बरोबर 2-2च राहतील सगळीकडे. त्यांच्यापैकी प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा आहे, जसे की बँकर, सॉफ्टवेअर इंजिनियर, वकील, व्याख्याता, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ, परंतु त्याचप्रमाणे आवश्यक नाही. ठीक आहे. O चेन्नईमध्ये काम करतो आणि व्याख्याता नाही. आता आपण काय करूया, कुठे कुठे काम करतात हे मॅच करायला सुरुवात करूया. सर्वजण बरोबर सुरुवात करूया. पहिल्यांदा व्यक्ती कोण कोण आहेत ते पाहूया. ठीक आहे, व्यक्ती आहेत LMN, OP, Q. LMNOP आणि Q, LMN, OP, Q असे 6 लोक आहेत. आता पुणे, नाशिक आणि चेन्नई या 3 मध्ये 2-2 लोकांना काम करायचं आहे. 2 पेक्षा जास्त एका ठिकाणी नाही, म्हणजेच आपल्याला 2-2 सगळीकडे ठेवायचे.
ओ चेन्नईमध्ये काम करतो आणि व्याख्याता नाही. ओचं आपल्याला ठिकाण म्हणजे आपण काय म्हणूया, ठिकाण जे आहे ते एकदा पाहूया. आणि त्यानंतर आपण म्हणलं प्रत्येकाचा व्यवसाय पण लिहायचा आहे, व्यवसाय आणि हे सगळं मॅच करायचं आहे. तर जी जी माहिती येते ती पहिल्यांदा आपण फिलअप करून घेऊया, मग बरोबर आपल्याला ऑड करून दुसरी माहिती शोधता येते. तर पाहूया पहिलं, ओ चेन्नईमध्ये काम करतो. ओचं ठिकाण मिळालेलं आहे चेन्नई. ओ हा चेन्नईमध्ये काम करतो आणि व्याख्याता नाही. ठीक आहे, ओ व्याख्याता नाही, बाकीचे दोन व्यवसाय, त्याला बाकीचे काय व्यवसाय असेल ते आहे. तर आहे ती माहिती अगोदर लिहून घेऊया. यम व्यवसायाने बँकर आहे आणि यम बँकर, यमचा व्यवसाय मिळाला आपल्याला बँकर, आणि तो पुण्यात, यम कुठे काम करतो, पुणे, पुण्यात क्यू सोबत काम करतो. म्हणजे क्यूचं पण गाव कळालं आपल्याला पुणे. हे पहा, यम बँकर आहे, तो पुण्यामध्ये क्यू सोबत काम करतो. जो व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, क्यूचा व्यवसाय पण मिळाला आपल्याला, सॉफ्टवेअर इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ते आपल्याला मिळालेला आहे क्यूचा व्यवसाय. यन नाशिकमध्ये काम करतो आणि व्यवसायाने वकील नाही. यनचं ठिकाण मिळालं नाशिक. आता वकील नाही तर मग काय ते आपण थोड्या वेळाने पाहूया, अगोदर थोडीशी माहिती फिलअप करूया. नाशिकमध्ये काम करतो, व्यवसायाने वकील नाही. पी डॉक्टर आहे, पीचा व्यवसाय मिळाला आपल्याला काय, डॉक्टर. पी डॉक्टर आहे आणि चेन्नईमध्ये काम करत नाही. पी डॉक्टर आहे, चेन्नईमध्ये काम करत नाही. आता पहा, इथे एक छोटंसं काम आपलं होऊ शकतं. हे पहा, पुण्याचे दोघं कंप्लीट झाले. तीनच ठिकाणं आहेत आपल्याकडे. कोण ठिकाणे, पुणे हे राऊंड झाले, कारण एक पुणे आहे, दोन पुणे. ठीक आहे, दोन पुणे संपले. आता चेन्नई आणि नाशिक दोनच उरले. आणि आपल्याला वाक्य यन नाशिकमध्ये काम करतो आणि व्यवसायाने वकील, सॉरी पीचं वाक्य चालू आहे, पी डॉक्टर आहे आणि चेन्नईमध्ये काम करत नाही. मग पीला चेन्नई नाही म्हणलं, एकच उरलं नाशिक. म्हणजे पी साठी आपल्याला नाशिक घेऊन टाकता आलं गाव. आणि आता बघा, नाशिक दोन झाले. हा कोण आहे, तो चेन्नई. आपल्याला माहिती माणूस माहिती व्हायच्या अगोदरच आपण इथं चेन्नई लिहू शकतो. ठीक आहे, चेन्नईमध्ये हे, सॉरी पुढं काय, चेन्नईमध्ये काम करत नाही. चेन्नईमध्ये हे काम करणारा एकमेव दुसरा व्यक्ती व्यवसायाने व्याख्याता आहे. म्हणजे चेन्नईमध्ये जो काही काम करतो जो दुसरा व्यक्ती आहे. का दुसरा का बोललं, कारण चेन्नईमध्ये ओ पण काम करत आहे. जो दुसरा व्यक्ती आहे तो व्यवसायाने व्याख्याता आहे. तर आता हे यलच उरला आणि याचा व्यवसाय मिळाला आपल्याला व्याख्याता. कारण चेन्नईमध्ये दोनच, एक ओ आहे आणि दुसरा व्यक्ती व्याख्याता आहे. मग इथं यल हा चेन्नईमध्ये काम करतो आणि व्याख्याता. आता फक्त या दोघांची आपल्याला काय पोस्ट म्हणजेच व्यवसाय कोणता आहे ते समजून घ्यायचं राहिलेलं आहे. याचं वाक्य असेल बघा कुठेतरी, यन नाशिकमध्ये काम करतो, यन नाशिकमध्ये काम करतो आणि व्यवसायाने वकील नाही. आता यन वकील नाही आहे आणि बाकी व्यवसाय बघा, व्याख्याता गेला, बँकर गेला, डॉक्टर गेला, सॉफ्टवेअर इंजिनियर गेला आणि वकील गेला. म्हणजे आता बघा, सॉफ्टवेअर इंजिनियर झाला आहे आपला, त्यानंतर बँकर इथं लिहिलं आहे आपण, बँकर पण कट झालेला आहे. त्यानंतर व्याख्याता कट झालेला आहे. त्यानंतर डॉक्टर आहे, डॉक्टर कट झालेला आहे. आता दोनच व्यवसाय उरले आपले. किती, 4 व्यवसाय कट झाले, 1 2 3 4. आता 2 उरले, मानसशास्त्रज्ञ आणि वकील. तर या ठिकाणी काय बोललेलं आहे, नाशिकमध्ये काम करतो आणि वकील नाही. मग तो कोण घ्यायचा, मानसशास्त्रज्ञ. कुणाविषयी बोलतो आपण, यन मानसशास्त्रज्ञ झाला. आणि उरला एकच आहे, तो म्हणजे वकील. ओ घेऊया, वकील. ठीक आहे, अशा रीतीने आपले सगळे मॅनेज झालेले आहे. सर्व व्यवस्थित आपण अरेंज केलेले आहेत. आता याच्यावर आधारित क्वेश्चन आपण अभ्यासूया. ठीक आहे, चला आपण हे सोडवलेलं एका साईडला घेऊया आणि क्वेश्चन आपण त्याच्यावरचे अभ्यासायला सुरू करू. यावरती क्वेश्चन घेतलेत. आता आपण पहिला क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते यल बद्दल खरे आहे.
तर आता यल बद्दलची माहिती आपल्याला आहे. यल चेन्नई आहे आणि व्याख्याता आहे. यल हा व्यवसायाने व्याख्याता आहे, हे तर बरोबर आहे. हे पहा, यल हा व्याख्याता आहे. जिथे यन काम करतो तिथे यल काम करतो. यन नाशिकला करतो आणि यल चेन्नईला करतो, म्हणजे हे चूक झालं. यल हा व्यवसायाने व्याख्याता किंवा वकील नाही, तो व्याख्याता तर आहे, म्हणून हे चुकीचं देऊया. यल पुण्यात काम करतो, यल तर चेन्नईत काम करतो, म्हणून हे पण चुकीचं देऊया. मग अशा रीतीने एक बरोबर. नाशिकमध्ये कोणते 2 लोक काम करतात? एकदम सिंपल आहे. नाशिक या ठिकाणी यन आणि अजून नाशिकमध्ये पी. यन आणि पी हे 2 काम करतात. कुठे आपल्याकडे पर्याय बी. नाशिकमध्ये यन आणि पी हे 2 लोक काम करतात. व्यक्ती, ठिकाण आणि व्यवसाय यांचे खालीलपैकी कोणते संयोजन बरोबर आहे? व्यक्ती, ठिकाण, व्यवसाय. क्यूच्या बाबतीत काय पाहिजे पहा? क्यू पुणे सॉफ्टवेअर इंजिनियर पाहिजे. इथं क्यू नाशिक बोललेला आहे, मग चूक देऊया. पी पुणे डॉक्टर, पी नाशिकला आहे, डॉक्टर आहे पण नाशिकला आहे. ओ चेन्नई वकील, ओ चेन्नई वकील आहे पहा, ओ चेन्नई वकील हे पूर्ण आपल्याला कॉम्बिनेशन बसत आहे, म्हणून हे आपण दिलं बरोबर. आणि एन चेन्नई सॉफ्टवेअर, एन नाशिकला आहे त्यामुळे तो चालणार नाही. तर अशा रीतीने याचं उत्तर घेतला तो ऑप्शन नंबर 3. चला पुढचे 2 क्वेश्चन याच्यावरती आहेत, ते पण लगेच पाहूया. खालीलपैकी कोणता व्यवसाय यंचा आहे? यंचा व्यवसाय कोणता? तर यंचा व्यवसाय मानसशास्त्रज्ञ. तर मानसशास्त्रज्ञ आहे ऑप्शन बी असं याचा व्यवसाय. आणि मित्रांच्या गटात खालील 5 जणांपैकी कोण व्यवसायाने वकील आहे? तर वकील आपल्याला माहिती आहे कोण आहे, ओ. ओ हा वकील आहे. तर पहिलाच ऑप्शन आहे ओ. तर अशा रीतीने 5ही क्वेश्चन झाले. पहा, तुम्हाला सुरुवातीला अरेंजमेंट करेपर्यंत टेन्शन येईल, परंतु नंतर अरेंजमेंट झाल्यावरती पुढचे 5 क्वेश्चन सोडवायला खूप मजा येईल, कारण ते फुकट मार्क मिळाल्यासारखे तुम्हाला वाटतील. जाऊया पुढे. पुढचा क्वेश्चन पहा, तुमच्या समोर परत दिलेला आहे मी. हां, खालील माहिती काळजीपूर्वक अभ्यासा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 मित्र PQ, RS आणि T गोव्याहून चेन्नई, कोलकाता, दिल्ली, हैदराबाद, बंगलोर या 5 शहरांमध्ये बस, ट्रेन, विमान, कार आणि बोट अशा वाहतुकीच्या साधनांनी प्रवास करतात. 5 मित्र आहेत, 5 शहरामध्ये 5 साधनांनी प्रवास करतात. मग दिल्लीला जाणारी व्यक्ती नावेतून प्रवास करत नव्हती वगैरे अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. चला तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदा सोडवा आणि कंटिन्यू करून परत एकदा पाहायला सुरुवात करा. मी सुरुवात करतो लगेच. 5 मित्र आहेत, तर मित्र म्हणजेच व्यक्ती असे मी नाव लिहितो थोडक्यात. त्यांचे नाव आहेत PQ, RS, T. P आहे, Q आहे, R, S आणि T असे 5 लोक आहेत. ठीक आहे ना. त्यांना गोव्याहून चाललेत, गोवा दिलं नाही, गोव्यावरून प्रवास करायचे यांना. चेन्नई, कोलकाता, दिल्ली, हैदराबाद आणि मंगलोर या 5 शहरामध्ये प्रवास करायचा आहे. बस, ट्रेन, विमान, कार आणि बोट असे प्रवास करायचे त्यांचे सोर्सेस आहेत. ठीक आहे, सुरुवात करूया. दिल्लीला जाणारी व्यक्ती नावेतून प्रवास करत नव्हती. आपल्याला एक ठिकाण असं लिहावं लागेल आणि माध्यम म्हणूया, कशाच्या माध्यमाने गेले किंवा साधन असं काहीतरी शब्द घेऊया. ठीक आहे, दिल्लीला जाणारी व्यक्ती नावेतून प्रवास करत नव्हती. आरने मंगलोरला गाडीने प्रवास केला, हे मिळालं आपल्याला. आरचं ठिकाण मिळालं मंगलोर. आणि कशाने प्रवास केला? गाडीने. म्हणजे आरने 2 व्यवस्थित मंगलोर कट करून टाकला आरने आणि प्रवास पण केला त्याने, कार म्हणजेच गाडी. ओके, असा प्रवास केलेला आहे. त्यानंतर आणि यशने बोटीने प्रवास केला. यशच्या प्रवासाचं साधन मिळालं, कुठं गेला कळलं नाही, पण बोट पाण्यातले बोटने प्रवास केला असं आपल्याला माहिती मिळाली आहे. क्यूने कोलकाताला विमानाने प्रवास केला, हे पण मिळालं आपल्या. क्यू कोलकाता. आणि कशाने प्रवास केला? विमान. म्हणजे क्यूने पण आपले 2 कामं केले, कोलकात्याला गेला आणि विमानाने गेला. म्हणजे आता 2-3
हे दोन फक्त तिघांचं बसायचे अरेंजमेंट राहिलेली आहे. टीने ट्रेनने प्रवास केला. टीचा प्रवास कशाने झाला? ट्रेनने प्रवास केला. पहा आता साधनापैकी विमान, गाडी, बोट आणि ट्रेन गेलं. हे पहा, विमान गेलं, विमान, गाडी, बोट आणि ट्रेन गेले. बसच उरली. मी तर बस लिहून टाकतो. आता फक्त काम काय राहिलं? कोण गेलं? माध्यम क्लिअर झाले, व्यक्ती क्लिअर झाले. आता ठिकाणं पाहूया. परत एकदा दुसऱ्यांदा वाचलं की लक्षात येईल. गोवा, दिल्ली आणि चेन्नई बसने जोडलेले नाही. गोव्यापासून दिल्ली आणि चेन्नई बसने नाही जोडले. आता बस दिल्लीला नाही, चेन्नईला नाही, दिल्ली चेन्नई नाही आणि कोलकाता मंगलोर नाही. मग कोण उरलं बघा आता? कोलकाता नाही, मंगलोर नाही, दिल्ली नाही, चेन्नई नाही. मग हैदराबाद एकच उरलं, म्हणून हैदराबाद. कारण बसने दिल्ली चेन्नई पण जोडत नाही आणि मंगलोर कोलकाता तर ऑलरेडी झालेला आहे, म्हणजे हैदराबाद एकच राहिलेला आहे, म्हणजे एकच झालं. आता आणखी पहा, एखादं वाक्य लगेच आपल्याला पूर्ण पझल सुटून जाईल. आरने बंगलोरा गाडीने प्रवास केला, यसने बोटीने प्रवास केला नाही. हां, इथं एक वाक्य पहा. दिल्लीला जाणारी व्यक्ती नावेतून प्रवास करत नव्हती. नाव म्हणजे बोट. दिल्लीला बोटने नाही जायचं. तर आता दोनच आपल्याला ठिकाणं उरलेली आहेत. तिथं हैदराबाद पण कट झालं. आपल्याला दिल्ली आणि चेन्नई उरलं. तर दिल्लीला जाणारी नावेतून नाही प्रवास करत. नावेतून दिल्लीला नाही जायचं, मग कुठं जायचं? चेन्नईला जायचं. मग दिल्लीला कुठून जायचं? दिल्लीला कशाने जायचं? तर ट्रेनने. कारण एकच उरलं म्हणून दिल्लीला आपण ट्रेनने पाठवूया. ओके ना? आपलं वाक्य, दिल्लीला जाणारी व्यक्ती नावेतून म्हणजे बोटीतून गेली नाही, मग ट्रेनने गेली. तर अशा रीतीने आपली हे पझल झालं. जरा सोपं पझल होतं आणि पझल काय खूप अवघड येतील असं नाही, मीडियम येतील. एखादं अवघड येऊ शकतं, परंतु एवढ्या वेळेच्या हिशोबाने हे जरी तुम्हाला सोपं वाटत असलं तर परीक्षेच्या वातावरणामध्ये आपल्याला याला वेळ लागतो. ठीक आहे, चला आता आपण यावरतीचे जे 5 क्वेश्चन आहेत ते सोडूया. मी अगोदर हे सोडवलेलं जरा एका साईडला घेतो म्हणजे आपल्याला क्वेश्चन दिसतील. हां, क्वेश्चन आहे पहा पहिला. यसने प्रवास केला कुठं आणि कसा? यसने चेन्नईला, आपल्याकडे आहे चेन्नई आणि बोट अशा पद्धतीने. इथं यस चेन्नई बोट असं आपण उत्तर घेऊयाचं. यसने चेन्नईला बोटीने प्रवास केला. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हां, पुढचा क्वेश्चन आला या ठिकाणी. असं घेतो, नाही क्वेश्चन अगोदर आपण सोडून घेऊया मग पाहूया. हां ठीक आहे, दिसते काय अडचण नाही. खालीलपैकी कोणी दिल्लीला भेट दिली? दिल्लीला कोणी भेट दिली? दिल्लीला टीने भेट दिली, पर्याय ए. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, क्यू कोलकाता तर यस काय? क्यू गेला कोलकात्याला, तर यस कुठे गेला? तर चेन्नईला गेला. बी ऑप्शन असं त्याचं उत्तर घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी यातलाच. खालीलपैकी कोणते ठिकाण आणि वाहतूक यांचे संयोजन बरोबर आहे? कोलकाता बस नाही, कोलकाता तर विमान झालं म्हणून चूक झालं. दिल्ली विमान चुकलं आहे, दिल्ली ट्रेन आहे. मंगलोर ट्रेन हे पण चुकलेलं आहे. चेन्नई बोट हे बरोबर आहे, ऑप्शन 4 बरोबर. त्यानंतर पुढे खालीलपैकी कोणते संयोजन पी साठी बरोबर आहे? आता पी जो आहे याच्यासाठी असं आहे, पी हैदराबाद आणि बस याच्यासाठी काय? बसने कोलकात्याला नाही केला, दिल्लीला रेल्वेने नाही प्रवास केला. हे बा, पीने बसने हैदराबादला प्रवास केला. तर असं हे सिंपल पझल आपण सोडवलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जायचं आहे आपल्याला. ओके, पुढचं पझल मी तुमच्या समोर दिलेलं आहे. सर्वांनी व्हिडिओ पॉज करायचा, सोडवायचं आणि मग कंटिन्यू करायचं आहे. परत एकदा सिंपल पझल. जशी जशी आपली प्रॅक्टिस होत जाईल तसतसा आपला वेळ वाचत जाईल, कमी वेळेमध्ये तुम्हाला सोडवता येईल. ठीक आहे, चला मी लगेच सोडवायला सुरू करतोय. कुटुंबात ABCDEF आणि G हे फक्त 7 सदस्य आहेत. किती आहेत सदस्य? 7 सदस्य आहेत. त्यापैकी 3 महिला आहेत. कुटुंबात 2 जोडपे आहेत, विवाहित 2 जोडपे आहेत. त्या प्रत्येकाचा व्यवसाय वेगवेगळा आहे. व्यवसाय वेगवेगळे आहेत. आर्किटेक्ट, वकील, डॉक्टर, शिक्षक, इंजिनियर, व्यवस्थापक आणि संगीतकार.
परंतु याच क्रमाने आवश्यक नाही. पहा सूचना इथपर्यंत गेली ना आपल्याला एवढंसं अरेंजमेंट आहे. पाहूया सोपं आहे की अवघड आहे ते. ठीक आहे ना. तर आपल्याकडे 7 लोक आहेत बी आणि त्यांचं आपल्याला जेंडर पण सांगावं लागेल कारण महिला म्हणले 3 म्हणजे 7 पैकी 3 महिला मग अर्थात पुरुष 4 असं त्याचा अर्थ झाला आणि 2 जोडपे आहेत त्याच्यापैकी. ठीक आहे शोधूया. तर मी अगोदर व्यक्तींचे नावं लिहून घेतो. अशा व्यक्ती कोण आहेत? ए बी सी डी ई एफ आणि जी असे 7 व्यक्ती आहेत. ठीक आहे 7 व्यक्ती आहेत आणि आता आपल्याला इथून माहिती सुरू करा. बी हा वकील. आता व्यक्तीनंतर त्याचा आपल्याला काय करायचं? व्यवसाय ओळखायचा आहे. बी हा वकील आहे आणि त्याचे लग्न एफ शी झालेले आहे. आता बीचा व्यवसाय कळालेला आहे आपल्याला वकील आणि बी हा वकील आहे म्हणजे हा पुरुष आहे. मी काय करतो पुरुष स्त्री तर वाटल्यास असं लिहितो मेल कंसात लिहितो मेल. मेल म्हणजे पुरुष असं आपण म्हणूया. आणि त्याचं लग्न कुणाशी झालं? एफ शी झालेलं आहे म्हणजे एफ ही स्त्री आहे असं आपण लक्षात घेऊया. आपल्याला 3 स्त्रिया आहेत 3 मैल असं लक्षात घेऊया. बी हा वकील आहे त्याचे लग्न एफ शी झाले आहे जो एक व्यवस्थापक आहे म्हणजे एफचा व्यवसाय कळाला आपल्याला व्यवस्थापक. एफ हा व्यवस्थापक आहे. वकील आणि व्यवस्थापक हे 2 आपल्याला मिळालेले आहे. व्यवस्थापक कळाला आणि वकील देखील कळालेला आहे कोण आहे. ठीक आहे ना. पुढे जाऊया. ए हा जीचा भाऊ आहे जो एक आर्किटेक्ट आहे. कोण आर्किटेक्ट आहे? जी. जी आहे आर्किटेक्ट आणि ए हा जीचा भाऊ आहे. भाऊ आहे म्हणल्यानंतर ए कोण झाला? पुरुष झाला. ए हा जीचा भाऊ आहे जो एक आर्किटेक्ट आहे. ओके. त्यानंतर पुढं सी ही डॉक्टर आहे आणि ती एक अविवाहित महिला आहे. महिला आहे फिमेल घेतला आपण आणि तिचा व्यवसाय कळाला आपल्याला डॉक्टर. सी डॉक्टर आहे अविवाहित महिला. एक जोडपं आपल्याला कळालेलं आहे. एम कोणतं? ए आणि एफ हे आपलं एक जोडपं सॉरी बी आणि एफ जोडपे वाटल्यास लिहून घेतो मी. आपल्याकडे 2 जोडपे आहेत. तर जोडपं नंबर 1 आपलं कोणतं आहे? बी आणि एफ. बरोबर आहे ना. बी हा वकील आहे त्याचे लग्न एफ शी झालेले आहे. ठीक आहे. तर आपण असं इथपर्यंत आलेलो आहे. सी डॉक्टर आहे ती एक अविवाहित महिला आहे. डी ही शिक्षिका आहे. आता डी देखील फिमेल आहे आणि ती आहे शिक्षिका. डी ही शिक्षिका आहे. ठीक आहे. आता आपल्याला जवळजवळ सर्वांचाच व्यवसाय कळाले. 1 2 3 4 5 आणि ईचा एक व्यवसाय आपल्याला कळायचा राहिलेला आहे आणि एचा आहे. ठीक आहे. जीची बहीण ई इंजिनियर नाही. इंजिनियर नाही. आता 5 व्यवसाय गेले. वकील डॉक्टर शिक्षिका व्यवस्थापक आर्किटेक्ट गेले. वकील डॉक्टर शिक्षक नंतर व्यवस्थापक आणि आर्किटेक्ट कट झाले. राहिले कोण? इंजिनियर आणि संगीतकार. तर ई ही इंजिनियर नाही मग ई कोण राहिले? यातलं इंजिनियर कट झाल्यावर राहिलं संगीतकार. ई आहे संगीतकार आणि एकच पद उरलं इंजिनियर. तर असे आपले सगळे झालेले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला याच्यात काही जे प्रश्न आहेत त्यानुसार पाहूया. आणखी जोडप्यांच्या संदर्भात झालं तर बी एफ हे जोडपं आहे. आता फिमेलमध्ये बी एफमध्ये एफ हे कट झाली. त्यानंतर सी ही अविवाहित महिला आहे म्हणजे ही कट झाली. मग फक्त डी. आता डीचा विवाह कुणाशी झालेला आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर आता या ठिकाणी पहा डी. आता जो बी आहे हा कट झाला. राहिला आपला विषय. इथं एक वाक्य आहे पहा डी शिक्षिका आहे आणि ती जीची बहीण आहे म्हणजे जी पण तिचे मिस्टर नाही आणि ए हा जीचा भाऊ आहे म्हणजे ए पण मिस्टर नाही. म्हणजे काय? जी आणि ए हे कोण इथे कोण झाले? भाऊ झाले दोघंही. मग एक कोण उरला? ई. मग ई हा झाला मेल आणि हा झाला डी ई ही झाली जोडी. कसं लक्षात आलं का पहा? असे 2 जोडपे पण आपल्याला मिळाले. आता यावरती आधारित आपण क्वेश्चन घेऊया. अगोदर मी हे थोडंसं कट करतो आणि आधारित क्वेश्चनला आपण सुरुवात करूया. चला
हां, तर आपल्याकडे पहिला प्रश्न विचारलाय, खालीलपैकी कोणते संयोजन निश्चितपणे बरोबर आहे? बी पुरुष व्यवस्थापक, इथून सुरू केलं. बी पुरुष आहे पण वकील आहे, चुकीचं आहे. बी महिला वकील, नाही, बी मेल आहे, ठीक आहे. सी स्त्री संगीतकार, सी आहे डॉक्टर आहे, नको. ई पुरुष संगीतकार, ई मेल आहे आणि संगीतकार आहे, म्हणजे ऑप्शन 4 हे याचं उत्तर येईल बरोबर. खालीलपैकी कोणते संयोजन दोन विवाहित जोडप्यांच्या पतींचे प्रतिनिधित्व करते? पतींचं प्रतिनिधित्व कोण करतं? तर इथं बी आहे आणि इथं ई आहे. डी ही पत्नी होती बा, बी आणि ई. तर बी आणि ई हे पतींचं प्रतिनिधित्व करतं. बी मेल आहे आणि ई पण मेल आहे, म्हणजे पतींचं प्रतिनिधित्व, जोडप्यातले पती. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा क्वेश्चन असा, ईचा व्यवसाय काय आहे? ईचा व्यवसाय आहे संगीतकार, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, एचा व्यवसाय काय आहे? एचा व्यवसाय इंजिनियर, ऑप्शन ए. नंतर खालीलपैकी कोणते विवाहित जोडपे आहे? आपल्याकडे विवाहित जोडपे कोण आहेत? बी एफ आणि डी ई. इथं कोण आहे? बी एफ पण नाही आणि डी ई पण नाही, तर यापैकी नाही, असं याचं उत्तर घेता येईल आपल्याला. जाऊया पुढील क्वेश्चनकडे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. यावर देखील 5 प्रश्न विचारलेले आहेत आणि खूप छोटा क्वेश्चन आहे. माझ्या मते सर्वांना सोडवता येईल. तुम्ही सोडवायला सुरू करा, आपण पण लगेच सुरुवात करूया. एका कार शोरूममध्ये ए बी सी डी ई एफ 6 कार आहेत. आता या कारचे नाव आहेत पहा, लगेच आपण सोडवायला सुरू करूया. कार आहेत, कारचं नाव आहे ए बी सी डी ई आणि एफ, अशा 6 कार आहेत. 3 कार लाल रंगाच्या, तर इतर कार निळ्या रंगाच्या. कोणत्या? सी बी ई लाल रंगाच्या. तर रंग बघूया, रंग कोणत्या कोणाचा? हे पहा, सी बी ई लाल रंगाचे आहेत, म्हणजे सीचा रंग आहे लाल, बीचा रंग आहे लाल आणि ईचा पण रंग आहे लाल. पुढचं वाक्य आहे, इतर कार निळ्या रंगाच्या आहेत, म्हणजे हे निळा, हा निळा आणि हा देखील निळा. इतर कार निळ्या रंगाच्या आहेत. सी बी लाल आहे, इतर कार निळ्या रंगाच्या आहेत. डी आणि एफ हे नवीन मॉडेल आहेत. आता मॉडेल कसे आहे ते पाहूया. मॉडेल डी आणि एफ नवीन, इथं लिहितो मी नवे किंवा नवीन, एफ सुद्धा नवीन. डी आणि एफ हे नवीन मॉडेल आहे. तर उर्वरित जुने, मग बाकी सगळे जुने. हे जुने 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 आणि हे जुने मॉडेल आहे, ठीक आहे. त्यानंतर ए सी डी मध्ये जपानी इंजिन आहे. ए सी डी इंजिन कसं आहे ते पाहूया आता. ए सी डी मध्ये ए मध्ये जपानी, सी मध्ये जपानी आणि डी मध्ये देखील जपानी इंजिन आहे, ठीक आहे. उर्वरित भारतीय, हे भारतीय, भारतीय आणि भारतीय. आता एवढी माहिती आपण व्यवस्थित अरेंज केलेली आहे. आता याच्यात काही जास्त अवघड काही माहिती नव्हती याच्यामध्ये. चला आपण याचे 5 क्वेश्चन पटकन सोडून घेऊया. प्रश्न आहे याचा पहिला, आपल्याला इकडेच घ्यावा लागेल, ठीक आहे. पहिला प्रश्न, जपानी इंजिन असलेली नवीन मॉडेलची निळी कार कोणती? आधी प्रश्नाचं उत्तर शोधूया. जपानी इंजिन असलेली निळी कार नवीन मॉडेलची, जपानी इंजिन असलेली नवीन मॉडेलची निळी कार. हे पहा, जपानी इंजिन पाहिजे, जुनं मॉडेल आहे. जपानी इंजिन जुनं मॉडेल आहे. जपानी इंजिन निळे कलरची नवीन कार, तर डी आहे. तर याचं उत्तर डी घेऊया आपण. 26 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर घेऊया डी, म्हणजे ऑप्शन 4. भारतीय इंजिन असलेली जुनी लाल कार, भारतीय इंजिन असलेली जुनी लाल कार. पुढचा प्रश्न, भारतीय जुनी लाल ई, भारतीय जुनी लाल ई कार ही तशी आहे. भारतीय इंजिन असलेली, भारतीय इंजिन असलेली जुनी लाल कार कोणती? तर भारतीय इंजिन असलेली जुनी लाल कार ई आहे, परंतु यामध्ये आपल्याला
अतिरिक्त माहिती किंवा याच्यात एक्स्ट्रा माहिती नाही इथं, म्हणजे आपल्याला उत्तर नाही आहे याच्यामध्ये. पुढचा प्रश्न घेऊया. भारतीय इंजिन असलेली नवीन निळी कार कोणती? भारतीय नवीन निळी एफ. तर भारतीय नवीन निळी हे एफ उत्तर येईल. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या जुन्या कारमध्ये भारतीय इंजिन बसवलेले आहे? जुनी कार पाहिजे, भारतीय इंजिन पाहिजे. भारतीय हे नवीन सोडून देऊया. भारतीय जुनी कार आणि भारतीय इंजिन. तर याच्यामध्ये आहेत बी आणि ई. तर यामध्ये पर्यायामध्ये फक्त ई आहे. खालीलपैकी विचारले म्हणून आपण ई उत्तर देऊया, ऑप्शन बी. ठीक आहे, एकदम सिंपल क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन. सोडूया. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत समाजशास्त्र, मानसशास्त्र, इंग्रजी, इतिहास, भूगोल, अर्थ आणि हिंदी हे 7 विषय ABCD आणि ई 5 व्यक्तीकडून शिकवले जातात. आता सोमवार ते शुक्रवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 5 दिवस. शिक्षक पण 5, पण विषय शिकवायचेत 7. असं थोडंसं वेगळा क्वेश्चन आहे. तर सोडूया आपण. काय करता येईल बघा. तर पहिल्यांदा आपण काय करूया, सोमवार ते शुक्रवार वार एकदाच लिहून घेतो. सोमवार, मंगळ, बुध, गुरु आणि शुक्र. तुम्ही पण सोडवायला का पटकन. ओके. त्यामध्ये आपल्याला एवढे सगळे विषय शिकवायचे आहेत आणि माणसं तर ABCD 5च आहे. ठीक आहे ना. सुरुवात करूया. प्रत्येक व्यक्ती किमान एक विषय शिकवते. दररोज किमान एक विषय शिकवला जातो. कोणी एका दिवसात 2 विषय शिकवत नाही. एकाला एकच विषय शिकवायला द्यायचा, 2 विषय नाही शिकवायला द्यायचे. ठीक आहे ना. बुधवारी बी समाजशास्त्र शिकवतो. बुधवारी. आता आपण व्यक्ती लिहूया. हे वार झाले. इथं व्यक्ती किंवा प्राध्यापक आणि त्याचे लिहूया विषय. तर आपला असं बुधवारी बी समाजशास्त्र शिकवतो. बुधवारचा व्यक्ती आहे बी आणि त्याचा विषय आहे समाजशास्त्र. समाजशास्त्र विषय झाला आपला शिकून. इकडं समाजशास्त्र विषय बुधवारी बीने शिकवला. ठीक आहे. इतिहास ईद्वारे शिकवला जातो, पण सोमवार किंवा गुरुवार नाही. आता ही थोडीशी माहिती एक्स्ट्रा लिहून ठेवतो. इतिहास ई आपला इतिहास शिकवतो. इतिहास हे फक्त मी एक्स्ट्रा लिहून घेतलेलं आहे. आपण हे कुठंतरी मॅच करूया नंतर. इतिहास शिकवतो, पण सोमवारी नाही आणि गुरुवारी नाही. आता सोमवार नाही, गुरुवार नाही आणि हे समाजशास्त्राचा बुधवार ब्लॉक झाला. बघू मंगळवार शुक्रवार काहीतरी असेल. ए कडून इंग्रजी शिकवले जाते. सोमवारी ए कडून इंग्रजी शिकवले जाते. सोमवार व्यक्ती ए, विषय इंग्रजी. ठीक आहे. चला पुढे काय म्हणलं अजून. ए कडून इंग्रजी शिकवले जाते. सोमवारी आणि मंगळवारी भूगोल आणि अर्थशास्त्र शिकवले जाते. मंगळवारी डी फक्त एकच विषय मानसशास्त्र शिकवतो. मंगळवारचा डी पण मिळाला आहे आपल्याला आणि तो कोण म्हणतोय, मानस. आता पहा मंगळवारचं. आणि परत एक वाक्य इथं काय झालं, हे जरा कन्फ्युजिंग वाक्य आहे. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे भूगोल आणि अर्थशास्त्र शिकवले जातात. आता सोमवारी तर आपला इंग्रजी आला, मंगळवारी मानसशास्त्र आला, परंतु सोमवारी आणि मंगळवारी भूगोल आणि अर्थ शिकवले जातात असं म्हटलेलं आहे. तर विषय किती आहेत, 7 आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 आहेत. आणि वार तर 5च आहेत. म्हणजे सोमवारी मंगळवारी डबल लेक्चर होतं. आणि ते कोणते आहेत, भूगोल आणि अर्थशास्त्र. अनुक्रमे म्हणजे इथं मला घ्यावं लागेल भूगोल. मी मुद्दाम त्याला वेगळ्या पेनने घेतो. थोडक्यात सोमवारी येईल आपला आणखी एक विषय भूगोल, त्याचा माणूस आपण खाली लिहूया. आणि दुसरा विषय घेऊया अर्थशास्त्र. फक्त हे कोणी शिकवलंय अजून आपल्याला माहिती नाही. ठीक आहे, जाऊया पुढे. मंगळवारी डी फक्त एकच विषय मानसशास्त्र शिकवतो. म्हणजे डी फक्त एकच विषय शिकवतो, मानसशास्त्र शिकवतो. म्हणजे डीचा हा विषय आता इथं टोटल विषय डीचा संपून गेलेला आहे. डीला परत काही कुठे घ्यायचं नाही. ठीक आहे. भूगोल हा विषय ई किंवा बी द्वारे शिकवला जात नाही. आता बघा
भूगोल हा विषय ई पण शिकवत नाही, हां ई शिकवत नाही, बी शिकवत नाही, ई आणि बी कट झाले, हे पहा ई शिकवत नाही आहे, बी शिकवत नाही आहे. त्यानंतर त्याच दिवशी एचं लेक्चर झालं आहे, म्हणजे ए डबल लेक्चर घेणार नाही. मग आता कोण राहिलं आपल्याकडे, आणि डीने एकदाच घेतलेलं म्हणजे एकच राहिला म्हणजे सी, भूगोल सी, भूगोलचा माणूस मिळाला आपल्याला सी. ठीक आहे. आता एक वाक्य इथं सुटलं होतं आपलं, ई इतिहास शिकवतो, आणि काय बोललो होतो आपण, इतिहास ईद्वारे शिकवला जातो, पण सोमवार किंवा गुरुवारी नाही. सोमवार तर लॉकच आहे, गुरुवारी पण नाही. आणि आता 2 लेक्चरचे विषय संपलेत, म्हणजे एकच उरला शुक्रवार, म्हणजे ईला आपण घेणार शुक्रवार. ओके, ई शुक्रवार. आता आपल्याला एकच विषय उरलेला आहे. विषय अगोदर बघूया. ईचा विषय इतिहास लिहायचा होता, शुक्रवार नाही लिहायचा आपल्याला, इतिहास लिहायचा. ईने शिकवला इतिहास, ही जी आपण एक्स्ट्रा माहिती लिहिली होती हिचं काम झालं. आता ईने शिकवला इथे इतिहास. ओके, आता एकच विषय राहिला बघा, इंग्रजी, भूगोल, मानस, अर्थ, समाज आणि इतिहास. एवढं वगळून काय राहिलं, हिंदी. म्हणजे हिंदी कधी शिकवला जातो, गुरुवारी शिकवला जातो. ठीक आहे. आता आपले जवळजवळ सगळे विषय झाले, माणसं पण कळाले. ए इंग्रजीचा आहे, डी मानसचा आहे, त्यानंतर बी समाजशास्त्राचा आहे, ई इतिहासचा आहे, आणि भूगोलचं सी आहे. परंतु या माहितीवर आधारित आपल्याला थोडंसं कन्फ्युजन आहे की अर्थ कुणी शिकवलं आणि हिंदी कुणी शिकवलं, याच्याविषयी काही खास माहिती इथे मिळत नाही. तुम्ही परत एकदा वाचलं तरी चालेल. म्हणजे हिंदी आणि अर्थशास्त्र शिकवणारा माणूस लगेच आपल्याला काही कळत नाही. म्हणजे हा माणूस आपल्याला, याला अपुरी माहिती असा एक पर्याय असतो, त्याचा आपल्याला निवडावं लागेल. ठीक आहे, जाऊया पुढे. इथपर्यंतच माहिती आहे. यावरती क्वेश्चन काय म्हणतात ते पाहूया आता. मी हे थोडंसं वरती घेतो आणि आपल्याला क्वेश्चन सुरू करता येईल. पहिला क्वेश्चन, अर्थशास्त्र कोण शिकवते? आता अर्थशास्त्र शिकवणारा माणूस नाही आपल्याला फिक्स माहिती, म्हणून आपण पहिल्याच प्रश्नाचं उत्तर देऊया, निर्णय घेऊ शकत नाही. अर्थशास्त्रावर काय बोललंच नाही, निर्णय घेऊ शकत. आणि समजा ABCD एक शिकून पण झालेले आहेत. आता 2 विषय म्हणजे असं डायरेक्ट एकच उरला आणि त्याला हा विषय द्या असं पण राहिलेलं नाही. मग निर्णय घेऊ शकत नाही असं उत्तर लिहायचं. भूगोल कोण शिकवतो? तर भूगोलचा माणूस आपण शोधला, सी. भूगोल सी हा व्यक्ती भूगोल शिकवतो. ओके, इथपर्यंत आलं. खाली रिकाम ही आहे, खाली मोकळी जागा आहे. मी आपला चार्ट खाली घेतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित सोडवता येईल. याला थोडंसं खाली घेतो. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, गुरुवारी कोणता विषय शिकवला जातो? गुरुवारी कोणता विषय शिकवला जातो? हिंदी. हे बरोबर झालं. यापैकी नाही इथं आपण घेतलेलं आहे कारण हिंदी आहे. हिंदीचा माणूस नाही विचारला, वार विचारला, तर वार बरोबर आहे. शुक्रवारी कोणता विषय शिकवला जातो? शुक्रवारी इतिहास शिकवला जातो. ई हा शिकवतो तो स्वतः. तर इथपर्यंत माहिती आहे आणि हे प्रश्नांची उत्तर आपली झाली. ओके, चला पुढे जाऊया आणि पुढचा क्वेश्चन घेऊया. आता थोडासा मोठा क्वेश्चन आहे, पण माझ्यामध्ये तुम्ही आरामात सोडवू शकता. ट्राय करूया सर्वजण. मी वरती सरकवलेला आहे. सुरुवात करूया. PQRSTU हे 6 वेगवेगळ्या विषयामध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. त्यांचे विषय आहेत इंग्रजी, इतिहास, तत्वज्ञान, भौतिक, सांख्यिकी आणि गणित. ठीक आहे, PQRST आणि U. सुरुवात करूया लगेच. विद्यार्थी आहेत हे, विद्यार्थी, आणि ते आहेत PQRST आणि U. असे एकूण 6 विद्यार्थी आहेत आणि त्यांचे विषय पण 6 आहेत, इंग्रजी, इतिहास, तत्वज्ञान, भौतिक, सांख्यिकी, गणित. त्यापैकी 2 वसतिगृहात राहतात, 2 पेइंग गेस्ट आहेत आणि 2 स्वतःच्या घरात राहतात. ओके, असे 2-2 आहेत. म्हणजे आपल्याला ते पण मॅच करायचे. आता पाहूया कुठे त्यांचं ठिकाण राहण्याचं आणि विषय असं मॅच करायचं आहे आपल्याला. त्यांचा विषय पण मॅच करायचा आहे
आणि त्याचे राहणे असं लिहितो मी, राहण्याचे ठिकाण म्हणा, कसं पण म्हणा, कुठे राहतो. ठीक आहे ना. आर हा पेइंग गेस्ट नाही आणि तो तत्वज्ञानचा अभ्यास करतो. पेइंग गेस्ट नाही पण विषय तरी कळाला त्याचा, काय, तत्वज्ञान. आणि अर्थात पेइंग गेस्ट नाही म्हणल्यावर एक तर दोनच राहिले याच्यात. पेइंग गेस्ट नाही म्हणल्यावर तो एक तर वसतिगृहात राहत असेल किंवा स्वतःच्या घरात राहत, तर त्याची माहिती आपल्याला पुढं कळून जाईल कदाचित. इतिहासाचा अभ्यास करणारा विद्यार्थी स्वतःच्या घरात राहतो. आता कोण आहे तो माहीत नाही, परंतु आपण असं लिहूया, इतिहास घरी राहतो, घर स्वतःच्या घरात राहतो, ही एक्स्ट्रा माहिती लिहून ठेवली. इतिहासाचा अभ्यास करणारा विद्यार्थी स्वतःच्या घरात राहतो आणि सांख्यिकी शिकवणारा विद्यार्थी पेइंग गेस्ट म्हणून राहत नाही. सांख्यिकीवाला पेइंग गेस्ट म्हणून राहत नाही, हे आपल्याला नंतर वाचावं लागेल. टी हा गणिताचा अभ्यास करतो. टीचा विषय कळाला आपल्याला, ठिकाण नाही का, विषय कळाला, टीचा गणित. टी हा गणिताचा अभ्यास करतो आणि यस हा भौतिकशास्त्राचा अभ्यास करतो. यसचा पण विषय कळाला, भौतिक विषय कळत चाललेले आहेत अगोदर. यू आणि यस वसतिगृहात राहतात. यूचं ठिकाण कळालं, वसतिगृह. यू आणि यस दोघं पण वसतिगृहात राहतात. ओके. आता वसतिगृहात किती लोक राहत होते, 2. तर यू आणि यस वसतिगृहात राहिले, आता 2च राहिले, स्वतःचे घर आणि पेइंग गेस्ट. त्याच्यापेक्षा कारण वसतिगृहात 2च लोक राहत होते, ते यू आणि यस वसतिगृहात राहिले. टी हा पेइंग गेस्ट म्हणून राहतो. टीचा पेइंग गेस्ट, पेइंग गेस्ट म्हणून राहतो टी. ठीक आहे ना. माझा एकच पेइंग गेस्ट उरला. टी हा पेइंग गेस्ट म्हणून राहतो आणि क्यू त्याच्या स्वतःच्या घरी राहतो. क्यूचं राहण्याचं ठिकाण कळलं, त्याचं स्वतःचं घर. ठीक आहे. आता एकदम सोपं काम राहिलं आपल्याकडे. तर तुम्हाला जर चार्ट सारखं लक्षात घ्यायचं असेल तर असं लक्षात घेऊ शकता, असं. तर आता आपल्याला फक्त आरचं राहण्याचं ठिकाण राहिलं आणि पीचं राहण्याचं ठिकाण राहिलं. वसतिगृह लॉक झाले, एक पेइंग गेस्ट असेल आणि एक घरात राहत असेल, तर एक कुठलं तरी वाक्य होतं पा, दोघे स्वतःच्या. हे पा, इतिहासाचा अभ्यास करणारा विद्यार्थी स्वतःच्या घरात राहतो आणि सांख्यिकी शिकवणारा विद्यार्थी पेइंग गेस्ट म्हणून राहत नाही. इतिहासाचा अभ्यास करणारा विद्यार्थी स्वतःच्या घरात राहतो, म्हणजे इथे इतिहास असू शकतं किंवा इथे असू शकतं. टी हा पेइंग गेस्ट म्हणून राहतो, क्यू त्याच्या स्वतःच्या घरी राहतो, हे कळालं आपल्याला. आर हा पेइंग गेस्ट नाही आणि तो तत्वज्ञानचा अभ्यास करतो. आर पेइंग गेस्ट नाही, इथे आपल्याला लक्षात घ्यायचं. वसतिगृह लॉक झालं, पेइंग गेस्ट नाही, मग आर कुठं राहील आता, वसतिगृह विषय नाही, पेइंग गेस्ट आणि घर, त्यात म्हणलं आर हा पेइंग गेस्ट नाही, म्हणजे तो कुठं राहतो, स्वतःच्या घरात राहतो. आता घर एकच राहिलं. आता हे वाक्य आपल्याला घेता येईल कोणतं, लास्टला आपण एकदा वाचलं होतं पहा, इतिहासाचा अभ्यास करणारा विद्यार्थी स्वतःच्या घरात राहतो. आता घरातला आर गेला, आता हा इतिहास याला द्यावा लागेल आणि बाकीच्या गोष्टी आपोआप झाल्या. आता हा घर लॉक, वसतिगृह लॉक, आता हे पेइंग गेस्टच व्हायला लागेल. आणि विषय जो आता आपले यूचा विषय राहिला आणि पीचा विषय राहिला. बघूया काय. सांख्यिकी शिकवणारा विद्यार्थी पेइंग गेस्ट म्हणून राहत नाही. आता इथं पेइंग गेस्टची एक जागा आहे आणि तिथं वसतिगृह आहे. पेइंग गेस्टमध्ये सांख्यिकी नाही, मग सांख्यिकी या ठिकाणी घेऊया. आणि मग सांख्यिकी हा विषय गेला, गणित गेला, भौतिक गेला, तत्वज्ञान गेला, इतिहास गेला, मग कोणतं राहिला, फक्त इंग्रजी राहिला, मग इंग्रजी याला देऊया. ठीक आहे. तर अशा रीतीने हे सगळे आता मॅच झालेले आहेत आणि आपले हे सगळे लोक, त्यांचे घरं, त्यांचे विषय सगळं आता मॅच झालेलं आहे. आता आपण काय करूया, यावर आधारित जे 5 क्वेश्चन आहेत ते अभ्यासू. हे पहा, पहिला क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यांच्या जोडीमध्ये एक विद्यार्थी वसतिगृहात राहतो आणि दुसरा घरी. आता जोडीत कशी जोडी पाहिजे, एक वसतिगृहामधला आणि एक घरामधला. वसतिगृह घरी,
यू एस पहा बरे, यू राहतो वसतिगृहामध्ये पण एस पण वसतिगृहात आहे म्हणजे घरी नाही, म्हणून तो घेता येणार नाही. एस आर वसतिगृह आहे, आर घरी आहे, एस आर चालेल. क्यू आर चालेल का? नाही चालणार. क्यू घरी आहे आणि आर घरीच आहे, आणि पी क्यू पण चालणार नाही कारण पी आहे पेइंग गेस्ट, संपला विषय. तर याचं उत्तर घेतलं ऑप्शन नंबर 2. कोणत्या विद्यार्थ्यांची जोडी घरी राहते? घरीवाले हे दोघं आहेत, क्यू आर. तर ऑप्शन बी हे याचं उत्तर घ्यायचं. घरी राहणारी जोडी आहे क्यू आणि आर. चला पुढचे 3 प्रश्न आहेत ते पाहूया याच्यावरचे. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? भौतिकशास्त्र वसतिगृह, भौतिक वसतिगृह बरोबर आहे. सांख्यिकी वसतिगृह, सांख्यिकी वसतिगृह बरोबर आहे. गणित पेइंग गेस्ट, गणित पेइंग गेस्ट पण बरोबर आहे. इंग्रजी स्वतःच्या घरात, इंग्रजी पण पेइंग गेस्ट आहे, हे चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 4 चुकलेला आहे या ठिकाणी. हा देऊया आपण चुकीचा. म्हणजेच आपलं उत्तर लिहायचं चुकीचं कोणतं ते लिहायचं आहे. खालीलपैकी कोण इंग्रजी विषयाचा अभ्यास करतो? इंग्रजीचा कोण करतो? पी. पी यात नाही आहे म्हणून यापैकी नाही, असं उत्तर लिहा. क्यू कोणत्या विषयाचा अभ्यास करतो? क्यूचा विषय आहे इतिहास. ऑप्शन बी इतिहास. ठीक आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. एका धर्मशाळेत 6 खोल्या आहेत, ए बी सी डी ई एफ. ओके, आपण लगेच सोडवायला सुरुवात करूया. खोल्या ए बी सी डी ई एफ, ए बी सी डी ई आणि ई एफ अशा 6 खोल्या आहेत. ठीक आहे. त्यामध्ये काय म्हणलं आहे, ए आणि सी मध्ये 2-2 व्यक्ती सामावले जाऊ शकतात. मी शॉर्टकटमध्ये लिहितो, ए मध्ये साधारण 2, सी मध्ये 2. बाकीच्या ठिकाणी आपल्याला एक व्यक्ती सामावून घेण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. 8 पाहुणे आहेत, पी क्यू पी नाही पी ओ आर एस टी यू डब्ल्यू आणि एक्स खोल्यामध्ये ठेवायचे आहेत. ओ टी एक्स या महिला आहेत, या तिघी महिला आहेत. त्यानंतर पुढं काय बोलले आहेत, तर इतर सर्व पुरुष आहेत. ठीक आहे. महिला आणि पुरुष पाहुण्यांना एका खोलीत ठेवू नये, अशा पद्धतीने आपल्याला अटी दिलेल्या आहेत. या पद्धतीने आपण मॅच करूया या ठिकाणी. कोणताही पुरुष खोली सी आणि एफ मध्ये राहण्यास तयार नाही. म्हणजे आता सी आणि एफ मध्ये आपल्याला कुणाला ठेवावं लागेल? हे पाहता, सी आणि एफ याच्यामध्ये आपल्याला फक्त महिलांनाच ठेवावं लागेल. म्हणजेच ओ टी एक्ससाठी आहे, म्हणजे बाकीचे चौघ इथे राहणार नाहीत. पीला एकटे राहायचे आहे पण बी किंवा डी च्या खोलीत राहायचे नाही. ठीक आहे. यसला जोडीदार हवा आहे पण यू आणि डब्ल्यूला त्याच्यासोबत राहायचे नाही. एक्स कोणाशीही संबंध ठेवू इच्छित नाही. आता आपण एक माहिती भरायला लागूया. हे पाहता, ओ टी एक्स तिन्ही महिला आहेत आणि महिला कोणत्या खोलीत ठेवायच्यात आपल्याला? सी आणि एफ. त्यामध्ये एक्स महिलेची अशी अट आहे, तिला कुणाशी संबंध ठेवायचा नाही. मग इथं तर याची कॅपॅसिटी तर 2ची आहे, मग सी मध्ये तिला घेता येत नाही. मग आपण तिला एक सेपरेट खोली देऊन टाकूया एक्स. म्हणजे हा एक्सचा विषय इथे संपला. एक्स कट झालं, व्यवस्थित बसलेला आहे. मग आता उरलेल्या 2 महिलांसाठी, कारण तिथं दुसरीकडे पुरुष राहत नाही, उरलेल्या ओ आणि टी बसल्या या ठिकाणी, ओ आणि टी. तर अशा रीतीने ह्या 2 खोल्या फिलअप झाल्या स्त्रियांसाठी सेपरेट. ठीक आहे. आता आपण पुढं जाऊया. कोणताही पुरुष सी एफ मध्ये राहत नाही, आपण त्यात स्त्रिया ठेवलेल्या आहेत. पीला एकटे राहायचे आहे पण बी किंवा डी खोलीत राहायचे नाही. पीला एकटे राहायचे आहे पण बी किंवा डीच्या खोलीत राहायचे नाही. बी किंवा डी या खोलीत राहायचे नाही. आता ए खोलीत त्याला ठेवू शकत नाही, कारण ए मध्ये 2ची कॅपॅसिटी, कारण पीला एकटं राहायचं आहे. ए मध्ये जो राहील त्याला एक अजून पार्टनर घ्यावा लागेल. म्हणजे पी साठी एचा ऑप्शन बंद, त्याला स्वतः बी आणि डी खोलीत राहायचे नाही. मग पी साठी एकच ऑप्शन राहिला ई. ओके. बी डी मध्ये राहायचं नाही, ए मध्ये 2 राहणार, त्याला एकटं राहता येणार नाही. म्हणजे फक्त ई ही खोली त्याला आहे, दुसरी नाही. यसला जोडीदार हवा आहे, म्हणजे त्याला पार्टनरच्या खोलीत राहायचं आहे. पार्टनरची खोली एकच शिल्लक आहे, ती आहे यस. इथे घेतला यस. पण यू आणि डब्ल्यूला त्याच्यासोबत राहायचे नाही. मग आता यू आणि डब्ल्यू राहायचे नाही, इथं मग यू डब्ल्यू इकडे टाकू आपण.
मग एक कोण राहिला UW सोडून आणि एक कट झालेले सोडून. तर बघा आपल्याकडं XPOT झालेत आपले, म्हणजे एक्स बसलाय, P बसलाय, O बसलाय, T बसलाय, ठीक आहे ना. S तर स्वतः तोच आहे, Sला जोडीदार आहे आणि त्याला U आणि W नको, U आणि W नको, मग एकच उरला R. मग पहिल्या खोलीत त्याला जोडीदार देऊया R. ठीक आहे, ओके. इथपर्यंत माहिती झालेली आहे. आता दोन माणसं उरलेली आहेत आपले U आणि W. आपल्याला माहिती आहे या दोन खोल्यांमध्ये आहेत ते, परंतु इथलची माहिती पाहता U आणि W कुठे ते सांगता येत नाही. मग आपण काय करूया, या ठिकाणी U असेल किंवा W असेल, या ठिकाणी U किंवा W ह्या दोघांपैकी एक राहील आणि या ठिकाणी पण W किंवा U, म्हणजे ह्या दोघांपैकी कोण आहे हे जज करायला थोडीशी माहिती इथे नाही आहे, परंतु या दोन खोल्यामध्ये ते आहेत एवढं आपल्याला कळालेलं आहे. आता आपण याच्या अर्थाने याच्या साहाय्याने बाकी याच्यावरती जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत त्याची उत्तरे लिहूया. माहिती थोडीशी वरती घेतो मी. सोडवलेलं घेतलं. आता पाय हे क्वेश्चन आहे याच्यावरती, खालीलपैकी कोण ईच्या खोलीत राहील. ई या खोलीत राहील, सॉरी. तर ई खोली आहे, ई मध्ये कोण राहील, P हा राहील, P हा ई या खोलीमध्ये राहील, असे याचं उत्तर देता येईल. U खालीलपैकी कोणत्या खोलीत राहील, U खालीलपैकी कोणत्या खोलीत राहील. आता U साठी कन्फ्युजन आहे, U इथे राहील किंवा इथे राहील, म्हणजे B खोलीत राहील किंवा D खोलीत राहील. तर इथं ऑप्शन पण दिले आहेत बघा, B किंवा D. तर ऑप्शन 4 हे याचे उत्तर घेऊया. ठीक आहे, यावरती आणखीन 3 प्रश्न विचारले होते, पण मी मुद्दाम 40 क्वेश्चनची टेस्ट केल्यामुळे 3 कट केलेले आहे. तर अशा रीतीने आपण पझल या टॉपिकवरील क्वेश्चनचा अभ्यास केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. थँक्यू.